चला तर आज बनवूया सकाळी सकाळी डब्याची घाई. आणि त्यासाठी मी असं डब्यावर द्यायला तोंडी लावायला बनवलं आहे. आणि भाजी मी ओल्या तुरीच्या शेंगा आणलेल्या शेतामधून, त्याचे असे दाणे काढून घेतलेले आणि कांदा भाजून घेतलेला, लसूण आलं आणि मिक्सरला कांदा लसूण आलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आणि थोड्याशा तेलामध्ये ओले तुरीचे दाणे परतून घ्यायचे आणि त्याचा असा कच्चापणा गेला पाहिजे दाण्यांचा, एवढंच आपल्याला भाजायचं आहे. आणि आता छान असे भाजून झाले. मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे दाणे आणि असे जाडसर वाटून घ्यायचे भाजलेले दाणे. आणि मसाला पण वाटून घेतलेला मी, कांदा लसूण आलं आणि कोथिंबीर. आणि तेल टाकायचं कढईमध्ये आणि कांदा लसूण परतून घ्यायचं आहे वाटलेलं. आणि सिंपल अशी भाजी, आमटी, ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी आणि भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर खूपच टेस्टी लागते. आणि आता भरपूर शेंगा आल्या आहे, बाजारात पण खूप मिळतात. आणि आवडीनुसार तिखट टाकायचं आहे, कमी जास्त, थोडीशी हळद आणि आवडीनुसार कुठलाही मसाला टाकायचा आहे. आणि छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. आणि आपल्याला घट्ट पातळ आवडीप्रमाणे ठेवायची भाजी आमटी. आणि कमी साहित्यामध्ये, कमी वेळामध्ये सकाळी सकाळी डब्यावरती पटकन होते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि त्यामध्ये अजून थोडंसं पाणी आणि नंतर वाटलेलं दाण्यांची टाकून द्यायचं. आणि आवडीप्रमाणे पाणी कमी जास्त टाकायचं. आणि छान अशी उकळून घ्यायची आहे. आणि छान अशी उकळून घ्यायची तिला 2-3 मिनटं. आणि तुरीची आमटी तयार, ओल्या दाण्याची आमटी. आणि मी तोंडी लावायला काकडी, गाजर आणि कोथिंबीर, तुम्ही यामध्ये पालक घेऊ शकता किंवा मेथीची भाजी पण टाकू शकता. आणि सर्व असं मिक्स करून घेतलेलं मी, जाड किसणीने किसून घेतलेलं आहे किंवा तुम्ही कटही करू शकता. गाजर, काकडी आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि निंबू टाकायचं. आवडत असल्यास थोडंसं जाडसर तिखट टाकायचं आहे. छान अशी कोशिंबीर तयार झाली तोंडी लावायला. आणि खूप पौष्टिक पण आहे. आणि आता भरपूर बाजारात यायला काकडी, गाजर,
आणि आमटी तयार. डबा भरायचा आहे. पोळी, त्यावर असं छोटासा डबा आहे आणि त्यामध्ये तोंडी लावायला गाजर, काकडी आणि कोथिंबीरीचं खूपच टेस्टी, हेल्दी, सिंपल. नक्की बनवा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.